उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महत्त्वाचं म्हणजे गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर एक तोडफोड झाली। एक महिला बिनदिक्कतपणे मंत्रालयात बिनापास घुसलीच कशी असा प्रश्न महाराष्ट्राला पडलाय। मंत्रालयासारख्या एका अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणची सुरक्षा इतकी गलथान कशी असा सवालही आता विचारायला जाऊ लागलाय। हे कुठले आडगाव बुद्रुक ग्रामपंचायतीचं कार्यालय नाहीये किंवा कुठलंही अतिशय दुर्गम भागातलं प्राथमिक आरोग्य केंद्रही नाहीये, तर हे आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि विशेष म्हणजे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मंत्रालयातील कार्यालय, तेही 6व्या मजल्यावरचं। अर्थात तोडफोड मग ती कुठलीही असो त्याचं समर्थन कधीच होऊ शकत नाही, पण एक महिला मंत्रालयात कुठलाही पास न घेता प्रवेश करते काय आणि 6व्या मजल्यावर जाते काय? राज्याच्या गृहमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर मनमानी करत तोडफोड करते काय आणि बिनबोबाट सुशेगातपणे निघून जाते काय? या सगळ्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र अचंबित झालाय। तोडफोड करणाऱ्या या महिलेची ओळख आता पटली असून ती मनोरुग्ण असल्याची माहिती मिळते। तोडफोड करणाऱ्या महिलेचं नाव धनश्री सहस्रबुद्धे। धनश्री दादर मधील एका सोसायटीत वास्तव्याला आहे। आई वडिलांचं निधन झालं। धनश्री घरी एकटीच राहते। सोसायटीत चाकू घेऊन फिरते, शेजारच्यांच्या दारावर झाडूही मारते। वास्तव्यास असलेल्या सोसायटीत धनश्रीची अनेकदा भांडणही झाली। धनश्री मंत्रालयात वारंवार येत असल्याचीही माहिती आहे। सलमान खानशी लग्न करण्याची इच्छा तिनं अनेकदा व्यक्तही केली आहे। तसंच अनेक नेत्यांना सलमानचा नंबरही तिनं मागितलाय। धनश्रीकडून याआधी भाजप कार्यालयात तोडफोड झाल्याची तक्रार आहे। मॅजेस्टिक कोर्टाकडून याआधी धनश्रीला मनोरुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। याच धनश्रीनं राहत असलेल्या इमारतीमध्ये वारंवार जो गोंधळ घातलाय याचेही व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती लागले, तेही पहा। मंत्रालयातील तोडफोडीनंतर खुद्द देवेंद्र फडणवीस काय म्हणाले तेही पहा। मी माहिती घेतली, आजची घटना नाही आहे, ही कालची घटना आहे। एखादी आपली बहीण चिडली असेल, काही तिची व्यथा असेल तर ती आपण समजून घेऊ। कोणी जाणीवपूर्वक पाठवलं असेल तर ते देखील समजून घेऊ। काही त्याच्या मागे वेगळं असेल तेही समजून घेऊ, जे काय असेल। मंत्रालयातील कर्मचारी घरी जाण्याच्या वेळी धनश्रीनं कसलाही पास न काढता सचिव गेटनं मंत्रालयात प्रवेश केल्याची माहिती मिळतेय। ती कशी आतमध्ये आली याबाबत जो जिथे लॅप्स झालेला आहे त्या संदर्भाने योग्य ती कारवाई जी आहे आमच्याकडून करण्यात येणार आहे। मंत्रालयात सुरक्षेसाठी पोलिसांचा फौजफाटा कसा असतो तेही एकदा पाहूयात। पोलीस उपायुक्त 1, सहपोलीस आयुक्त 1, वरिष्ठ पोलीस निरीक्षक 1, पोलीस निरीक्षक 5, 250 पोलीस कर्मचारी। पोलिसांचा इतका फौजफाटा असतानाही मंत्रालयात दिवसाढवळ्या तोडफोड होत असेल तर काही तिथल्या सुरक्षेबाबत काही सवालही उभे राहतात। सर्वसामान्यांसाठी हा सगळ्यात महत्त्वाचा गेट आहे। इथं पोलिसांचा मोठा फौजफाटा असतो आणि इथं कसून चौकशी केल्यानंतरच जे आहे ते आतमध्ये सोडलं जातं। मात्र ज्या महिलेने देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात जाण्याचा प्रयत्न केला, कार्यालयात गेली, त्या महिलेने या गेटने न जाता सचिव गेटने जो आहे तो प्रवेश केलेला होता आणि त्याच वेळी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या बाहेर पोलीस जे तैनात असतात, 4 पोलीस असतात, ते कोणीही नव्हते। त्यामुळे ती महिला थेट त्यांच्या ज्या आहे ती कार्यालयापर्यंत पोहोचू शकली। त्यामुळे आता हा संपूर्णपणे याची चौकशी सुरू झालेली आहे। त्यामुळे आता या चौकशीमध्ये पुढे नेमकं काय होतंय हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आता या प्रकरणावरून विरोधकांनी चांगलंच सरकारला धारेवर धरलाय। गृहमंत्र्याच्या कार्यालयात जाऊन त्या ठिकाणी या पद्धतीची तोडफोड होत असेल तर महाराष्ट्र राज्यातल्या जनता सुद्धा किती असुरक्षित आहे, राज्यातला गृहमंत्रीच असुरक्षित आहे, तर राज्यातली जनता असुरक्षित आहे हे त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण आपल्याला कालच पाहायला मिळालेलं आहे। गृहमंत्र्यांच्या सुरक्षेचा मुद्दा हा अति महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात हा प्रश्न निर्माण होऊ शकतो की जर गृहमंत्रीच सुरक्षित नसतील तर महाराष्ट्राच्या लेकीबाळींची सुरक्षा कोण देणार? यावरून आरोप प्रत्यारोप आता होत राहतील, पण मात्र महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचं ठिकाण असलेल्या मंत्रालयात
आणि तीही गृहमंत्र्यांच्या केबिन बाहेर अशी तोडफोड होत असेल आणि तिथली सुरक्षा इतकी तकलादू असेल तर त्यापेक्षा दुसरी गंभीर गोष्ट ती काय? ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.